ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। माकप कार्यकर्त्यांकडून नागरिकांना बंद पाळावा असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। शेतकरी कायद्यांच्या विरोधात आज देशभरात बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याला वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचा पाठिंबा मिळतोय। सोलापूरमध्ये माकपच्या वतीनं सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची तयारी आपण बघू शकताय। जवळपास 100च्या पेक्षा जास्त पोलीस जे आहेत ते या बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत। सोलापूरचं माकपचं जे कार्यालय आहे दत्तनगर परिसरातील तिथून हा मोर्चाला सुरुवात होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। माकपचे नेते युसुफ मेजर आहेत। मेजर साहेब, मला सांगा कसा हा मोर्चा असणार आहे आणि कोणकोणत्या संस्था आणि संघटना याच्यामध्ये सहभागी असणार आहेत? आज गेल्या 10 दिवसापासून या मोर्चासंबंधी आपण तयारी केली होती। देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या आंदोलन पाठिंबा देण्यासाठी हे आजचा 8 तारखेचा बंद आपण या ठिकाणी नियोजित केलेला आहे। आज या ठिकाणी आपण गेल्या 2 दिवसापासून सर्व मार्केट कमिट्या आणि उद्योग, व्यापारी उद्योग आणि नवी पेठ चेंबर ऑफ कॉमर्स यांना देखील आपण या ठिकाणी विनंती केलेली आहे। त्या विनंतीस त्यांनी मान देऊन आज सोलापूर बंद ठेवण्याचा त्यांनी आज निर्णय घेतलेला आहे। तरीसुद्धा आज आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि सीटूच्या वतीने ह्या बंदला पाठिंबा दिला आहे आणि ह्या कायद्याला आपण, ह्या काळ्या कायद्याला त्याला बंदी घाला म्हणून, त्याला परत घ्या म्हणून या ठिकाणी आपण घोषणा केलेली आहे आणि देशातल्या शेतकऱ्यांना आमचा संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे। सकाळी 11 वाजता मोर्चासाठी वेळ दिलेली आहे। मोर्चेकरी अजून पोहोचायचे आहेत, मात्र त्याआधीच पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो अगदी सकाळपासून लावण्यात आलेला आहे। सोलापुरात या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाईल आणि त्या ठिकाणी याचं जाहीर सभेमध्ये रूपांतर होऊन मोर्चा विसर्जित केला जाणार आहे। कॅमेरामॅन अयुब कागदेसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।